सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आम्ही ज्या देशाला उभं राहिलो त्याच्या उजव्या हाताला आपण सर्वांनी एकत्र यायचे। गेटच्या समोर गर्दी करू नका, उजव्या साईडला कार्यकर्त्यांनी एकत्र या। भाजप शिवसेना युतीच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आम्ही ज्या दिशेला उभा आहे त्या उजव्या हाताला तुम्ही सर्वांनी एकत्र या। गेटवर गर्दी करू नका। सर्व उमेदवारांना फॉर्म भरायला जायचं आहे, तरी कृपया गेटवर गर्दी करू नका। झेडपी पंचायत समिती निवडणूक महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल आणि या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे। तर या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराचे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद माजी सभापती गटासाठी निवृत्तीभाऊ अर्ज शेटे, दाखल करण्यात येत आहे। माजी सभापती आदरणीय निवृत्तीभाऊ शेटे कृपया स्टेज व्यासपीठावरती या। जाऊया। हॅलो, सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, या ठिकाणी आदरणीय निवृत्तीभाऊ शेटे आपल्याला मार्गदर्शन करतील। त्यानंतर जिल्हा दूध संघाचे संचालक आणि जिल्हा परिषद पंचायत समितीचे मावळ तालुक्याचे प्रचार प्रमुख आदरणीय बाळासाहेब नेवळे हे मार्गदर्शन करतील। त्यानंतर या राज्याचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेडे या ठिकाणी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील। मी निवृत्ती भाऊंना विनंती करतो की आपण निवृत्तीभाऊ शेटे हे या ठिकाणी मार्गदर्शन भारतीय जनता पक्ष आरपीआय आणि शिंदे शिवसेना गट या आपल्या सर्व युतीच्या उमेदवारांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तालुक्यातून आलेले सर्व पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, उमेदवार आणि मान्यवर मित्रांनो, येत्या 5 जानेवारीला 5 फेब्रुवारीला आपल्याला या मावळ तालुका पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या संदर्भात आपल्याला मतदान करायचं आहे। मी सगळ्यांना आवाहन करतो की येणाऱ्या 5 तारखेला आपल्याला सर्व उमेदवारांना जी आजची आपली ही उमेदवारी अर्ज भरायची जी रॅली झाली, हा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आपल्याला पुन्हा 6 तारखेला एकत्र यायचं आहे। सन्माननीय आपल्या तालुक्याचे आमदार आपल्या तालुक्याचे आमदार सुनीलराव शेळके हे वेळोवेळी माझ्या नावाचा उल्लेख करतात। मी जिथे उल्लेख करतात आणि युती करायचे असं म्हणतात, युती करायसाठी मित्रांनो गेलो नाही। प्रशांत भागवत यांच्यावरती अन्याय झाला, बरोबर ना? प्रशांत दादा म्हटले की भाऊ मला माझे अन्याय होते, तुम्ही मला जर उमेदवारी देत असेल तर मी विचार करतो। आणि म्हणून कोर कमिटीचा अध्यक्ष म्हणून आम्ही माझ्या रेल्वे स्टेशनच्या फ्लॅटवरती प्रशांतांना आम्ही थांबलो। प्रशांतांना फोन आला, प्रशांतांना म्हटलं आपल्याला मला त्यांना विचारायचंय की शेवटचा प्रश्न विचारायचा मला उमेदवारी काय द्यावं, आणि म्हणून त्यांचा येण्याचा प्रसंग झाला। मी कुठल्याही प्रकारची युती आणि हे करायचं बोलणी करण्यासाठी गेलो नाही।
आणि हे बोलतात ही चुकीची माहिती देतात. एवढ्या मोठ्या माणसाने अशी चुकीची माहिती देणं ही मला उचित वाटत नाही. असं मोठे आमदार आहेत त्यांचं त्यांना नकलत त्यांनी पुन्हा असा आरोप करू नये अशी मी त्यांना विनंती करतो आणि थांबतो. येत्या 5 तारखेला आपण सगळ्यांनी आपल्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदेगड आणि हरपई या सगळ्या उमेदवारांना विजय करावा अशी विनंती करतो आणि रामकृष्ण हरी. हॅलो 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 यानंतर आपल्या प्रदेश किसान मोर्चाचे अध्यक्ष आदरणीय गणेश भाऊ वेगळे उपस्थित कार्यकर्ते बंधू भगिनींनो, खर तर आपली फक्त फॉर्म भरायची रॅली होती. आपल्याला राज्यातल्या नेत्यांची सभा भविष्यात मिळणार आहे. सकाळी 10 वाजता आम्ही या रॅलीसाठी वेळ मागितलेली होती. आम्हाला असं सांगण्यात आलं की समोरच्याही देखील पार्टीचे आजच फॉर्म भरणार आहेत आणि त्यांना आम्ही 10 ते 12:30 ही वेळ दिलेली आहे आणि 12:30 ते 2-2:30 तुम्हाला वेळ दिलेली आहे. आम्ही आदर्श आचारसंहितेचं पालन करून आमची जी रॅली आहे ती पंचमुखी मारुती पासून 12:30 ची 1 वाजता चालू केली की आपल्याला कुणाचा काम डिस्टर्ब करायचं नाही आणि म्हणून आम्ही 1 वाजता केली. पण समोरच्यांना खुजली मारे खुजली भाषण करायचं लांब होत आहे. 10 वाजल्यापासून आमचे कार्यकर्ते आले. केवळ पोलीस डिपार्टमेंटने सांगितलं 12:30 नंतर तुमची, त्यांची 12:30 पर्यंत म्हणून थांबलो. आमच्या संयमाला भित्रेपणा समजू नका. मी परत सांगतोय, तुम्हाला तालुक्यात उद्रेक बघायचंय का ते सांगा, म्हणजे मग करतो. कालपासून ऐकले, तुमची पत्रकार परिषद पण ऐकली. आताच काय भाषण ऐकलं ते काय उगाच लांबवत होते, काही कारण नाही, काय नाही. लोकांची अडवणूक. अरे सूर्य किती, कोंबडा किती झाकला पाठ व्हायचे राहिले रे. अरे ही जनता सार्वभौम आहे, ती ठरवेल ना. कालपासून मी ऐकतोय प्रशांत दादा मेघाताई, प्रशांत दादा मेघाताई. आणि निवृत्ती भाऊ. अरे सोंगाडे, अन्याय तू करायचा आणि त्यांनी निर्णय घेतला की मग वेगवेगळी कारण पॉलिश किती करणार. आणि आता तर सांगितले 2 दिवस आहे, आता परत या, आता देतो. अरे धनुष्यातून सुटलेला बाण आणि तोंडातून गेलेला शब्द परत घेता येत नाही. त्यांनी त्यांची भूमिका घेतली. निवृत्ती भाऊच्या बाबतीत सांगितलं माझ्याकडे आले, चला बरं पोटोबाच्या वेळेला तुझ्याकडे आले, तू त्यांच्याकडे गेला, चला ना. बेलाडे तळेगाव मध्ये भाऊंचा फ्लॅट आहे, त्या फ्लॅटवरती बसलेले असताना त्यांना बोलवण्यात आलं. ते तिथे गेले भाऊ आणि सारखे कालपासून चाललंय युतीचं चाललंय. अरे तुम्ही सांगितलं ना जाहीरपणाने आम्ही यापुढे भाजपची युती करणार नाही, मग कशाला 24 तासाचा अल्टिमेट. अरे 24 नाही, काय फुला धरायची ती, जर काय होत नाही. ज्या पद्धतीने राजकारण चालवलंय ना, तालुक्यात संघर्ष कशाला. काही आधी निवडणुका झाल्या नाहीत का? झाले नाही. ती एक टीव्हीला जाहिरात असते बघा, दौतीची, कळवळतय मी, खळबळतय मी. अरे बापरे, एवढी आग लागली प्रशांत दादा, लय आग लावली तुम्ही. आणि कारण काय सांगितलं जातं, किती जागा ओबीसी गटाला आल्या तिथं दिल्या असतील.
अरे बाबांनो, जरा निवडणूक आयोगाचे नियम परत समजून घ्या. ती जागा सर्वसाधारण महिला, फक्त आज एवढीच आहे की महिला पाहिजे. सर्वसाधारण कोणत्याही गटातली चालते. मग तिथे कशाला जाती लोक पाहिजे, ओबीसी आमका फलाना कशासाठी पाहिजे? का ओबीसीला डावलायचा कार्यक्रम करता? खरं म्हणजे मला जाती भेदावर अजिबात बोलायचं नाही. भारतीय जनता पार्टीने असा कधी उद्योग केला नाही. अरे पंचायत समितीत आमची सत्ता होती, सभापती पण त्या ठिकाणी ओपन होतं. आम्ही शेड्यूल कास्ट मधले ज्योतिबाई शिंदेना सभापती केलाय. हा आमचा इतिहास आहे. कार्यकर्त्याला नादाला लावायचं, त्याला फिरवायचं, खर्च करायला लावायचा, डोपराला उल बांधायचा आणि पाहुणे रावले आले की मग थांब. हे काय चाललंय? मी तुम्हाला अजून एक सांगतो. तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या इमारतीचं उद्घाटन झालं. सगळ्या माजी आमदार मावळ तालुक्यातल्यांचे सगळ्यांचे प्रवेशद्वार केली होती. बघितले का? राष्ट्रवादीने पण काही असतात ऐका, सगळ्यांची प्रवेशद्वार केली होती. माजी आमदार रघुनाथ दादा सातकर प्रवेशद्वार, माजी आमदार कृष्णराव भेगडे प्रवेशद्वार, माजी आमदार दिगंबर दादा भेगडे प्रवेशद्वार, माजी आमदार BS गाडे पाटील प्रवेशद्वार. फक्त मराठा समाज. अरे दिवंगत झालेल्या आमदारांची जर प्रवेशद्वार करायची होती तर बाळासाहेब पारदूर सुद्धा या तालुक्याचे किंवा विधान परिषदेचे माजी आमदार होते ना, त्यांचा काय लावला नाही? ओबीसी आहेत म्हणून, ओबीसी आहेत म्हणून तर तिन्ही समाजाचं तुम्हाला वावड आहे. मी परत सांगतो, मला जातीभेदावरती जायचं नाही, पण तुम्ही ज्या पद्धतीने करताय ना हे योग्य नाही, एवढं लक्षात ठेवा. मी तालुक्यातल्या तमाम या सगळ्या ओबीसींना आवाहन करतो की जा विचारावं लागेल. आजच्या या तुमच्या या ठिकाणी बोलण्याच्या माध्यमातून मी जा विचारतो, याचं उत्तर द्या. तळेगाव दाभाडे नगरपालिकेत नगराध्यक्षपद ओपन मध्ये आरक्षण होतं. आम्ही राजेंद्र जांभूळकर नावाचा ओबीसीतला कार्यकर्ता नगराध्यक्ष केला. अरे कार्यकर्ता जर सक्षम असेल ना तर त्याला ही संधी दिलीच पाहिजे. तुम्ही कसे पळाले 2019ला? अन्याय झाला. आता त्याच्यावर नाही झाला अन्याय, पण त्यांनी भूमिका घेतली तर एवढी काय वळवळ? मिरची लाग तुझको मिरची लगी तो मै क्या करू. तुम्ही सांगताय ते बंद करून टाका युतीचं. अरे बोलताय कोण? माझ्याकडे तर असे रेकॉर्डिंग घेत मग करा युती करा. मी ऐकलं ना सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये. मी परत सांगतो, माझ्याकडे रेकॉर्डिंग 3 जागा घ्या. कशासाठी? नको ना बाबा, ठरलंय ना आमचं लढायचं. आता म्हणले मला मुख्यमंत्री कार्यालयातून फोन येतो, तिथून सांगितलं होतं की युती करा. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्षांच्या कार्यालयातून त्यांचा फोन येतो, युती करा. जिल्हाध्यक्षांच्या इथून फोन येतो, युती करा. काय भाजपवर वाईट दिवस आले तो? आमचा प्रदेशाध्यक्ष आता 288 नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या. 120 ते 125 नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे झाले. महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल तुम्ही सगळ्यांनी परवा ऐकला असेल. 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये 26 महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. तुमच्या अजित पवार गटाची, आता मला राज्यावर बोलायचंच नाही, पिंपरी चिंचवड आणि पुणे काय अवस्था झाली? काय अवस्था झाली? आणि मग आमचा प्रदेशाध्यक्ष तुमच्याशी फोन करील का? अरे युती कर बाबा, युती कर. अरे प्रत्येकाने आपली उंची ओळखून वागायचं असतं बाळा. आमचा प्रदेशाध्यक्ष फोन करील, दाखवा रेकॉर्डिंग. जिल्हाध्यक्ष फोन करतो तुम्हाला, दाखवा रेकॉर्डिंग. उगा आपलं खोटं नाटक बोलायचं, माय भगिनी, माय बंधू, माय भगिनी. आता प्रभाकर कान टावकर कान
चाललेली लोक बघ कान टाव करून नागपूर तिथपर्यंत. भाजप शिवसेना युतीचा हाच जोश पाहिजे परत शेवटपर्यंत. आणि मी म्हणतो कार्यकर्त्यांची घरं बुडवतात आम्ही. हे कुणी आणलं नाटक पैशाचं? मी विकास केला 4,000 कोटी 5,000 कोटी. अरे मग विकासाला एवढे पैसे आणले तर मग मताला पैसे कशासाठी वाटतो? नाहीतर चल पोटोबाच्या मंदिरात हात ठेवून मी पैसे वाटत नाही. बाळा वेगळे गणेश वेगळे कोण विचारतो भारतीय जनता पार्टी? सगळे बाळा वेगळे गणेश वेगळे इथं उभे म्हणा. अरे बेट्या, तो भारतीय जनता पक्षाचा माजी राज्यमंत्री आहे, त्याचबरोबर तो प्रदेश भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष आहे आणि मी किसान मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष आहे. आम्हाला काही येड म्हणून बनवलं काय? का मावळत्या लोकांना येड समजतात? काही बोला आपलं चालतंय, रीतून चालतंय. हा, ही जी काही थोतांडगिरी आहे ना, ही बंद पाडायची. या आधी 25 वर्ष मावळ तालुक्यात भारतीय जनता पक्षाचा आमदार होता. आम्ही कधी म्हणलो की तुम्ही इलेक्शन कशाला लढवता? तुम्ही काय केले? अरे निवडणुका लढवणं हा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेला आपल्याला अधिकार आहे. आमच्या पक्षाची एक भूमिका आहे. ती भूमिका घेऊन आम्ही लोकांमध्ये जाऊन जर मतं मागत असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम काय? तुम्हाला प्रॉब्लेम काय? आणि म्हणून यांना इलेक्शन लढवायचा अधिकार नाही. हे उगाच हे करतात, लोकांची घरं बुडवतात, लोकांची घरं बुडवतात. तुम्हाला एक सांगतो, देऊ नगरपंचायत नाही, सगळ्याच नगरपंचायत नगरपालिका आहे. मी सांगू का कुणाकुणाच्या जमिनी विकल्या? माझ्याकडे सगळे पेपर मी घेतले. कुणाकुणाचे कुणाकुणाचे फार्म हाऊस लिहून घेतले दाखवू? कुणाकुणाचे फ्लॅट लिहून घेतले दाखवू? कुणाकुणाच्या जमिनी पतसंस्थांमध्ये गहाण ठेवून पैसे घेतले सांगू? नाहीतर तुम्ही तरी दाखवा आम्ही कोणत्या कार्यकर्त्याला त्याची जमीन घेतली त्याला पैसे दिले लढ म्हणलो. अरे आमचे तो धंदा नाही आणि आमचा ती नीती पण नाही. लक्षात ठेवा, घरे बनवण्याचे धंदे कुणाला सांगता? हे जे काही सगळं चाललंय ना, आम्हाला म्हटलं तुम्हाला मत कशासाठी द्यायची? कशासाठी द्यायची? आता संपत आलं काय लावून पाहिलंय? मत कशासाठी द्यायची? या तालुक्यामध्ये जो विकास कामात चाललेला भ्रष्टाचार आहे तो थांबवण्यासाठी आम्हाला मत पाहिजे. प्रत्येक कामातल्या 20% कमिशन थांबवण्यासाठी आम्हाला मत पाहिजे. या तालुक्यातल्या पावसाळ्यात रस्त्यांची झालेली दुरावस्था बघितली, ते नीट करण्यासाठी आम्हाला पाहिजे. अरे आमदार तुम्ही, तालुक्याचे लोकप्रतिनिधी तुम्ही, आणि आम्हाला विचारताय किती फंड आणला? मग आमच्या आमदार असताना तुम्ही किती फंड आणला असं आम्ही विचारलं चालेल? आणि एक लक्षात ठेवा, हे भांडगुळ असतं ना, भांडगुळ बघा ते झाडावरती चढतं, मोठ्या झाडावरती चढतं ना, त्याला काय असतं स्वतःच? अरे त्या राज्यात या भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीसांची सत्ता आहे आणि तुम्ही त्या सत्तेत मागून भाड्याने राहताय. थोडी जरी कुठेतरी असेल ना तर सोडा सत्ता बाहेर व्हा आणि मग दाखवा तुमचा रुबाब. काय म्हणला मला नाही आवडत, मी कुणाला घाबरू? बरोबर. अरे या तालुक्यात इतक्या याच्या स्कीम आल्या जलजीवनच्या. या जलजीवन मध्ये 60% निधी केंद्राचा, 40% निधी राज्याचा. या तालुक्यामध्ये किती 7 स्कीम जवळपास आहेत. या 7 स्कीमला आता 4-4 वर्ष होऊन गेली. कुणी ठेकेदार दिले? ठेकेदाराचं नाव एक आहे आणि करणार तुमचे बगल बच्चे. माल माझाच घ्यायचा, कमिशन मलाच द्यायचं, हा धंदा आहे ना? काय या तालुक्यातली एक पण जलजीवनची स्कीम पूर्ण झाली नाही. जलजीवन स्कीमचा अर्थ काय? नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की प्रत्येक घरात नळाने पाणी गेलं पाहिजे. माझ्या महिलेच्या आरोग्यावरचा हंडा मला पुरवायचा आहे.
आणि म्हणून ही स्कीम नरेंद्र मोदीजींनी आणली ना, या आमच्या खेड्यापाड्यातल्या वस्तीवरती पाड्यावरती राहणाऱ्या महिला जे डोंगरातून पाणी आणतात डोक्यावरती हंडा घेऊन, त्याच्यासाठी ही स्कीम आली ना. या स्कीमच्या माध्यमातून जिथं लांब गावापासून वस्ती झाली त्या वस्तीला पाईपलाईन टाका, त्या पाईपलाईन टाकून त्या पाईपलाईनने त्या घरात पाणी गेलं पाहिजे ना. ही स्कीम कुणाची आहे? ही नरेंद्र मोदीजींची राज्य सरकारची स्कीम आहे. ती या तालुक्यात एकही अद्याप पूर्ण झालेली नाही. कुठे कमी दर्जाचे पाईप, कुठे त्या टाकीचं कामच नाही, अशा अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या. या जलजीवन स्कीम पूर्ण करता भारतीय जनता पार्टीला मतं पाहिजेत आणि याच्यासाठी आम्ही मतं मागणार आहे. खरं तर आजच सगळे विषय सांगणार नाही, कारण मला प्रत्येक ठिकाणी जाऊन बोलायचं एक एक विषय जो आहे तो भारतीय जनता पार्टीला मतं कशाला पाहिजे, तो कोण देणार आहे. काय या तालुक्यामध्ये हा हायवे जातो, काय परिस्थिती हो. त्या तिकडून देवराच्या सेंट्रल चौकापासूनच जरा चला, जाता येते तिथून बाहेर. चोमाट्या फाट्यावरती काय परिस्थिती आहे, टोल नाक्यावरती काय आहे, लिंब फाट्यावरती काय आहे, वडगाव फाट्यावरती काय आहे, काना फाट्यावरती काय आहे. एक तरी उठून करता आला का 6 वर्ष तुला वरे. लय विकासाच्या गप्पा मारतो. किती गेले, किती वेळी गेले म्हणे मी विकास केला, विकास केला. हा विकास केला. कृषी पर्यटनाला संधी असताना काय केलं, मी स्कायवॉक केला, स्कायवॉक केला लोणावळ्यात. अरे लोणावळा हे थंड हवेचं ठिकाण आहे, पर्यटनाचं स्थळ आहे. महाबळेश्वर आहे, माथेरान आहे, लोणावळा आहे, खंडाळा आहे, चिखलदरा आहे. ही अशी जी उंच हवेचे ठिकाण आहेत ना, राज्य शासनाचं धोरण असतं की पर्यटनाचा विकास करणं ही राज्याची जबाबदारी आहे. या ठिकाणी पर्यटक आला तर त्याला काहीतरी वेगळं पाहिजे आणि म्हणून त्या स्कीम मधून त्या स्कायवॉकचा प्रकल्प लोणावळ्यात टाकला. हेच उरवायला लागले, मी आणला. अरे मी काय, राज्य शासनाच्या स्कीम आहे. कोण विचारते. अरे विचारल्याशिवाय ही गर्दी झाली का, त्याशिवाय ही लोक आलीत का. त्या माईक पुढे आलं की ते तमाशा माहितीये का तुम्हाला, आपण बघितला ना गणगवळूंचा कार्यक्रम. त्याच्यानंतर काय होतं, बातवणी ते बाबराव अरे सोंगडे काही आपलं बोलायचं, आमचं तोंड नाही नीट. ते भाऊ निवृत्ती भाऊला मी रात्री फोन केला, निवृत्ती भाऊला फोन केला मी, भाऊ तुमच्या नावाने असं सांगतोय, आता मला सांगा. अरे तू मला त्या राजू कडलेला उमेदवारी टाळायची असेल तर त्याला सांगून टाकायला, तुला टाळला बुवा. नाही थांबा, आता तुला टाळला म्हणून सांगायची हिंमत आहे का तुमच्याकडे. कारण तुम्हाला तुमच्या मामाच्या पोराला उमेदवारी द्यायची, मामाचा पोरगा अतुल मराठे मामाचा पोरगा, त्याला उमेदवारी द्यायची ना. मग तर आता या संतोष जांभूळकरची मी ऐकलं तुमच्याच चॅनलवर, ते विचारांनी बरीच व्यथा मांडली. आता मला नाही मांडायची ती, त्यांनी तर आमच्या प्रशासनाचं नाव घेतलं ते म्हणलं. प्रशांत दादांनी या ठिकाणी खुलासा करतायत ते खरं तर तुम्हीच बोललं पाहिजे. बोला आता, मी तुमच्या सांगण्यापेक्षा तुम्हीच सांगा. हा, मी राजू कडलं भरती होतो बरं का, मी जात नाही कुठं. राजू कडल्याची उमेदवारी तुम्हाला सांगायची की मला तुझी थांबवली नाही. निवृत्ती भाऊ मला म्हटले की राजू कडल्याला जर उमेदवारी देणार असेल तर मी माझी उमेदवारी थांबवतो. अरे भाऊंच्या पोराची उमेदवारी मुरली अण्णा मोहोळच्या घरामध्ये जाहीर झाली, मग भाऊंनी कशी करून दिली. आणि आमची जाहीर आहे ना, आम्ही ती उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केलेली आहे. 24 तासाचा अल्टिमेटम. कशाला फसवतो त्या कडलकला, बिचारा कडलक चांगलं काम करणारा कार्यकर्ता आहे. काल मी संतोष जांभूळकर आपले जांभूळचे माजी सरपंचाचे ऐकले, त्यांनी सांगितलं की प्रशांत दादांनी लय काम केलं होतं. आता हे सगळ्या तालुक्याला माहितीये प्रशांत दादांनी किती काम केलं होतं. आता झालंय ना, केलंय ना त्याच्या अन्याय तर गप्पी, अजून त्याचं मिटमाळाच्या कार्यक्रम झालं. याचं उत्तर तुम्हाला मिळणार 7 तारखेला मिळणार, एवढं लक्षात ठेवा. म्हणून मला वाटतं आता बाळाभाऊ आलेले. खरं तर आजची खरंच बोलायचं नव्हतं बरं का. आता हे तुम्ही सगळे म्हटले काहीतरी बोललं पाहिजे, कारण पत्रकार परिषदेमध्ये
4 वाजता आपण सगळ्या उमेदवारांच्या अधिकृत नावं जाहीर करणार आहोत. त्यामुळे आता तुमच्या सगळ्यांसमोर करत नाही, पण सगळे फॉर्म भरायचं आपलं काम चालू आहे. 15च्या 15 उमेदवार भाजप शिवसेना युती त्या ठिकाणी देणार आहे. परत ऐका, 15च्या 15 देणार आहे. हे आता बंद करा ही नाटकबाजी. मला मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला, मला प्रदेशाध्यक्षाकडून फोन आला, कुणाचा फोन येत नाही. बाळा होऊन एकदा डिक्लेअर केलं ना की युती नाही, संपला विषय. त्यामुळे कार्यकर्त्यांना सगळ्यांना माझी विनंती आहे की आतापासून फक्त 15 दिवस शिल्लक आहेत. 15 या 15 दिवसात तुमचे 15 दिवस 24/7 भाजप आणि शिवसेनेसाठी आपल्याला द्यायचे. एक मतदारापर्यंत पोहोचायचे आणि आलेला प्रत्येक मतदार हा भारतीय जनता पक्षाच्या कमळ आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती मतदान करेल, असं सगळ्या कार्यकर्त्यांनी काम करावं. इतकेच आवाहन या निमित्ताने करतो आणि माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवाज येत असतो इथे येतो आवाज. तात्या सुरू करा. खऱ्या अर्थानं ज्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसची पत्रकार परिषद ही अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषद होती आणि त्या पत्रकार परिषदेच्या टायमिंगला माझा राजीनामा केला. जर खऱ्या अर्थानं त्या दिवशी माझं नाव जर त्यांच्या यादीमध्ये असतं तर माझ्या राजीनाम्याबरोबर त्यांनी ती यादी प्रसिद्ध केली असती. आज सर्व पत्रकारांना माहिती आहे की आपण जे पत्रकार परिषदेचं निमंत्रण ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराची यादी जाहीर करण्यासाठी होती आणि आपल्याला निमंत्रण पण त्या पद्धतीने दिलं होतं. परंतु त्या दिवशी यादीत नाव नव्हतं. मग आता यादीत नाव नव्हतं म्हणजे फसवाफसवी कुणाची होती हेच मला जनतेला विचारायचंय. आणि सामान्य कार्यकर्त्याला न्याय द्यायचाच नाही का? सामान्य कार्यकर्ता जर एमपीएससीची परीक्षेसाठी काम करत असेल गेले 5 वर्ष आणि त्याला म्हणायचं तू 12वीच्या परीक्षेला बस, म्हणजे 5 वर्ष केलेलं कष्टाचं फळ कोण देणार? हीच घटना मला जर आपल्यासारख्या नेत्यांच्या पुढे एखाद्या नेत्याच्या कुटुंबात घडली असती तर आमच्या सारख्याला घरातून बाहेर पडून दिलं असतं का? या सर्वसामान्य कुटुंबावर जर अन्याय होत असेल तर त्याचा न्याय मागायचा कुठं? आज मी खऱ्या अर्थाने ही भावना व्यक्त करतो आणि माझं एकच म्हणणं आहे, ज्यावेळी अन्यायाची बाजू येते त्यावेळी न्यायासाठी उभं राहायचं असतं आणि त्यात उभं राहणारा कोणतरी एक असतो, त्यात हाही प्रश्न बस. मग अशा बोलण्यातून माझ्याकडून एक खुलासा राहिला की आमच्या नवला कुंभरे गावचे तुकाराम भाऊ कडलक हे पंचायत समितीचे सदस्य माझ्या निवडणुकीच्या टायमाला बापना साहेबांक त्यांनी अधिकृत नवला कुंभरेला उमेदवारी मिळालेली आहे, तुम्ही नवला कुंभरेतला उमेदवार कोणी देऊ नका. गावाने एक बैठकीत निर्णय घेतला की गावातल्या निवृत्ती शेटेला उमेदवारी मिळालेली आहे म्हणून निवृत्ती शेटेच्या विरोधात कोणी उमेदवारी द्यायची नाही. आणि तो खुलासा कडलक भाऊंच्या कुटुंबासह करत असताना कडलक भाऊच्या उमेदवारी जर पोराची तर राजूची जर जाहीर होत असेल तर आम्ही नवला कुंभरेचा कोणताही पक्षाचा उमेदवार देणार नाही अशा या विषयाची सूचना होती. आणि तो आता प्रशांत जाधवनी जो खुलासा केला की त्या यादीमध्ये राजू कडलकचं नाव नसल्यामुळं पक्षाने जबाबदारी दिली का आपल्याला उमेदवार हा रवी शेटेला द्यायचा आहे आणि म्हणून रवी शेटेला उमेदवारी दिलेली आहे. केलेला हा जे प्रचार आहे हा प्रचार अतिशय निंदनीय आहे. अशा प्रकारची मी विनंती करतो आणि हा खोटारडेपणा थांबवा अशी विनंती करतो आणि थांबतो. थोडक्यात काय तर नवला कुंभरे गावात उमेदवारी भेटल्यानंतर दुसऱ्यांनी थांबायचं नाही. मग जर पहिली उमेदवारी रवी शेटेंची जाहीर झाली तर मग काय व्हायला पाहिजे? आणि हा राहिलं सांगायचं तेवढं सांगतो.
स्वर्गीय दिगंबर दादा भेगडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या कुटुंबात उमेदवारी इंदुरी गणाची दिली, तर त्यांना बिनविरोध देऊन मी त्यांना श्रद्धांजली वाहणार आहे. हे मी बोललेलो नाही, आम्ही सांगितलेलं नाही, आम्ही मागितलेलं नाही. तरी देखील तुम्ही तुमच्या मनाने जाहीर केले ना, आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत इंदुरी गणातून भारतीय जनता पक्षातर्फे माजी आमदार स्वर्गीय दिगंबर दादा भेगडे यांचे पुतणे श्रीकृष्ण अण्णासाहेब भेगडे यांना उमेदवारी दिलेली आहे आणि ती 3 दिवसांपूर्वी जाहीर केलेली आहे. मग काल तुम्ही ढोरे नावाचा कुणीतरी एक कार्यकर्त्याची उमेदवारी का दिली? बोलायचं एक करायचे हे बंडल माझे म्हणून म्हणतो आज सोंगाड्या आपल्याकडे उमेदवार काढा मला की 22 सेकंद पण होणार. मला परवा दिवशी माहिती आहे, श्रीकृष्णाने आणि रवी असेल प्रशांतांनी सांगितलं, आज खऱ्या अर्थाने ही आपल्या विजयाची मिरवणूक असल्याचं चित्र वडगाव मध्ये या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. मित्रांनो, पुढचे 15 दिवस आपण सगळ्यांनी दिवस रात्र एक करून आपल्या गटातील आणि गणातील उमेदवारांसाठी आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढे सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहेत आणि आपले सगळे उमेदवार 5 तारखेला होणाऱ्या मतदानातून सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 आणि निकाल किती तारखेला आहे? 7 तारखेला. तर त्या अनुषंगाने सगळ्यांनी तयारी करावी. आपल्या सगळ्यांना उद्याच्या या निवडणुकीच्या विजयाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजू बोलायचा बोला, राजू बोखांड राजू बोलायचा नाही बोला. 1 मिनिट फक्त एक खुलासा करतो की शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजूभाऊ खांडबर आणि आपल्या तालुक्याची ज्यांच्याकडे आता या युतीच्या प्रचार प्रमुख पदाची जबाबदारी झालेली ते जिल्हा बँकेचे माजी संचालक आणि दूध उत्पादक संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे हे यापुढे युतीच्या सगळ्या भूमिका आणि सगळे विषय ते स्वतः त्या ठिकाणी मांडणार आहे. त्यामुळे ते म्हणले की आता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जे काय माझं मत व्यक्त करायचं ते मी 4 वाजता आपली पत्रकार परिषद आहे ते सविस्तरपणाने बोलतील. पार्टी कार्यालय भारतीय जनता पार्टीचं वडगाव शहर कार्यालय तिथं होईल आणि त्याच्यात आपली सगळे उमेदवार यादी देखील जाहीर करतो. आता हे सगळे भाजप शिवसेनेचे सगळे नेते त्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहतील. त्यामुळे मला वाटतं आता अधिक या ठिकाणी न बोलता सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती की आपापल्या गटाच्या भोजनाची व्यवस्था त्या संबंधित ठिकाणी केलेली आहे. तुम्ही त्या ठिकाणी जा, जेवण करा आणि नीटपणाने सावकाशपणाने घरी सगळ्यांनी पोचा. उमेदवारांनी या ठिकाणी थांबा आणि बाकीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्याला जायचंय. दरम्यानच्या काळामध्ये मी शांताराम बापूला विनंती करतो की आपण आभार मानावे. भाजप शिवसेना युतीचा सर्व कार्यकर्त्याला विनंती आहे की ज्या आपले 15 उमेदवार 5 जिल्हा परिषद 10 पंचायत समिती गणाचे उमेदवार ज्यांचे उमेदवार अर्ज भरून झाले असेल त्यांनी गेलं तरी चालेल, परंतु ज्यांचे उमेदवार अर्ज अद्याप दिलेले नाहीत त्या सर्व उमेदवारांनी बाळाभाऊ असतील, गणेश भाऊ असतील, लोकभाऊ शेटे असतील, बाळासाहेब नेवाळे असतील या ठिकाणी तहसीलदार कचेरीमध्ये थांबून त्या सर्व राहिलेल्या उमेदवारांचे अर्ज दाखल करतील आणि इतर सर्व कार्यकर्त्यांनी प्रत्येक गटाच्या वतीने स्नेह भोजन ठेवलं आहे. त्या ठिकाणी आपण जायचे. विशाल लॉन्स, हिरकणी लॉन्स अशा ठिकाणी त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली आहे. त्या ठिकाणी आपण जावं. आपण अनमोल वेळ या ठिकाणी उमेदवार अर्ज भरताना सर्व कार्यकर्त्यांनी माता भगिनी दिल्याबद्दल मी भारतीय जनता पक्ष शिवसेना महायुतीच्या वतीने सर्वांचा आभार मानतो आणि आजची सभा आजचा कार्यक्रम संपला असे या ठिकाणी जाहीर करतो. बापू